नमस्कार. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, आज आहे श्रावण मासातील शेवटचा श्रावणी सोमवार. प्रत्येकालाच माहिती असेल आजच्या दिवशी पूजा काय करायचे, आजच्या दिवशी आपल्याला उपाय आणि सेवा कुठल्या करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती सांगितलेली आहे. ज्यांनी अजूनही बघितली नसेल त्यांनी नक्कीच जाऊन बघा आणि त्याच पद्धतीने आज पूजा करा, पाठ करा, मंत्र उच्चार करा. त्याचबरोबर आज तुम्हाला कुठल्या सेवा आणि उपाय करायचे आहेत हे देखील सांगितलेलं आहे. बघा, आजचा दिवस उपाय आणि सेवा करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. खरं तर श्रावण मासातील प्रत्येक सोमवार हा महादेवांना प्रसन्न करण्यासाठी विशेष आणि महत्त्वाचा मानला जातो आणि या चौथा शेवटचा सोमवार आहे. त्यामुळे आजची संधी कोणीच सोडू नका, कारण पुन्हा लवकर हा योग नाहीये. त्याच्यामुळे आजच्या दिवशी तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छाप्राप्तीसाठी तुम्हाला जे काही उपाय करायचे असतील ते आवर्जून करा. बघा, आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी खास एक उपाय घेऊन आलेली आहे. हा उपाय साक्षात तुम्हाला महादेवांचं दर्शन घडवेल. हा एक उपाय तुमच्या आयुष्यातील कितीही कठीण इच्छा असेल ती पूर्ण करेल. बघा, आपण संपूर्ण महिनाभर पूजा केली असेल, संपूर्ण महिनाभर आपण सेवा केली असेल, संपूर्ण महिनाभर आपण महादेवांची आराधना केली असेल, पण प्रत्येकाला वाटत असतं की मी इतकी पूजा केली, मी इतकी सेवा केली, मला महादेवांचं दर्शन अजून घडलं नाही, मी केलेली सेवा आपल्या महादेवांपर्यंत पोहोचली असेल का? तर आत्ता जो उपाय सांगणार आहे तो केल्याने नक्कीच महादेव तुमच्यावरती प्रसन्न होतील, तुम्हाला दर्शन देतील. तुमची जी काही मनोकामना असेल, कठीणातील कठीण कितीही मोठी इच्छा असेल तर ती इच्छा नक्कीच पूर्ण करतील. बघा, उपाय काय आहे हे ऐकण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचेल. आज काय करायचं आहे तर एक इच्छापूर्तीचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आज संध्याकाळी म्हणजे जो प्रदोषाचा टायमिंग असतो त्याच वेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. म्हणजे संध्याकाळी 6 नंतर ते रात्री 9च्या आत कधीही तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. आता हा उपाय कुठे करायचा तर तुम्ही तुळशीच्या समोर केला तरीही चालेल किंवा मग तुमच्या देवघराच्या समोर केला तरीही चालेल. यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे. दिवा मातीचा घेऊ नका किंवा तुम्ही जो दिवा आपण बनवतो पिठाचा असतो, कणकेचा असतो, तोही चालणार नाही. यासाठी आपल्याला एखादा स्टीलचा, एखादा चांदीचा किंवा एखादा तांब्याचा, पितळेचा असा दिवा लागणार आहे. दिवा स्वच्छ घासून पुसून साफ करून घ्या. त्याच्यामध्ये 4 वाती लावायच्या आहे. तुम्हाला चौमुखी दिवा लावायचा आहे. यामध्ये थोडंसं तुम्हाला तेल टाकायचं आहे. या दिव्याला एक स्वस्तिक काढायचा आहे आणि हा दिवा तयार करून तुम्हाला बाजूला ठेवायचा आहे. देवघराच्या समोर किंवा तुळशीच्या समोर बसून हा उपाय करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक मोठं प्लेट किंवा एखादा मोठा परात असेल तर तो घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला पाणी टाकायचं आहे. भरून, एकदम फुल पण भरू नका, नाहीतर पाणी सांडून जाईल. अर्धा अशा प्रमाणात तुम्हाला पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी जी मध असते आपली, ही मध टाकायची. अगदी थोडीशी चिमूटभर तुम्हाला मध टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला या पाण्यावरती भस्म जी असते, आता तुम्ही घरी विभूती तुमच्या प्रत्येकाकडे भस्म जरी नसेल तर विभूती घेतली तरी चालेल. आता आपण होम हवन करतो आणि त्यावेळी जी राख होते तिला आपण भस्म असं म्हणतो. ती मला वाटते जिथे होम हवन केले जातात, मोठमोठे मंदिर असतात, तिथेच तुम्हाला भेटेल. आता घरच्या घरी जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही रोज जी पूजापाठ करून विभूती गोळा करून ठेवता तर ती विभूती घेतली तरीही चालेल. ही विभूती तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायची आहे आणि या विभूतीमध्ये थोडंसं तुम्हाला पाणी टाकायचं आहे. म्हणजे याची थोडीशी अशी पेस्ट जाडसर बनवायची आहे. त्यानंतर ह्या बोटाला, म्हणजे करंगळीच्या ह्या बोटाला तुम्हाला ही जी भस्म आहे ही भस्म लावायची आहे आणि हे जे पाणी तुम्ही भरून परतात ठेवलेलं आहे त्यावरती तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला लिहायची आहे. आता व्यवसायासाठी करत आहे तर व्यवसाय लिहीन, नोकरीसाठी करत असेल तर नोकरी लिहीन, जीही तुमची इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला या भस्मने या पाण्यावरती लिहायची. आता ती तशीच राहील का, कारण पाणी आहे ते लगेच विरघळून म्हणजे दिसणारही नाही असं होऊन जाईल. पण तुम्हाला मनापासून तुमची इच्छा लिहायची आहे. तर समजा पाणी आहे, ती गेली तरी चालेल, फक्त तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे. एक बोट घ्या आणि व्य काढा, दुसऱ्या बोटाला पुन्हा विभूती घ्या, व काढा, पुन्हा विभूती घ्या, स काढा, पुन्हा विभूती घ्या, त्याला काना द्या आणि पुन्हा विभूती घ्या आणि य काढा. व्यवसाय एकाच बोटाने
पूर्ण काढू नका, कारण ही जर विभूती निघून गेली तर त्याचा काहीच फायदा राहणार नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी प्रत्येक अक्षर लिहित असताना भस्म घ्यायचे आहे आणि त्याने तुम्हाला या पाण्यावरती तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा लिहायची आहे. इच्छा लिहून झाली की त्यानंतर तुम्ही जे पूजेसाठी अत्तर वापरता कुठलंही चालेल, हिना असेल तर हिना घ्या कुठलंही. हे अत्तर तुम्हाला या पाण्यावरती थोडंसं स्प्रेड करायचं आहे. अगदी थोडंसं अत्तर घ्या, या पाण्यावरती स्प्रेड करा आणि जो दिवा तुम्ही बनवून घेतलेला आहे तो दिवा तुम्हाला या पाण्यामध्ये ठेवायचा आहे. म्हणजे जे ताटामध्ये जे पाणी तुम्ही घेतलेलं आहे, ज्यावर तुम्ही इच्छा लिहिलेली आहे त्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला बेलपत्र घ्यायचे आहेत. तुमच्याकडे 21 असतील तर 21 घ्या, 11 असतील तर 11 घ्या, 108 असतील तर अतिशय उत्तम आणि 1008 असतील तर सर्वात मोठी गोष्ट. आता तुमच्याकडे जेवढी बेलपत्र अवेलेबल आहेत, काहीच नसेल तर एक तरी आणा, कुठूनही आणा, मार्केटमध्ये सहज भेटेल. तुम्हाला बेलपत्र घ्यायचे आहे आणि ते प्रत्येक बेलपत्र तुम्हाला या दिव्याच्या खाली, म्हणजे जे पाणी तुम्ही भरून ठेवलेलं आहे त्या पाण्यावरती तुम्हाला हे बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे. आता समजा मी व्यवसायासाठी करत आहे किंवा नोकरीसाठी करत आहे, तर इच्छा व्यक्त करताना मी असं म्हणेन की हे महादेवा, मला खरंच तुमच्या कृपेने चांगली नोकरी लागलेली आहे. जरी लागली नसेल तरी पॉझिटिव्हिटीने तुम्हाला बोलायचं आहे. हे महादेवा, मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे. तुमच्या कृपेने सगळं काही शक्य झालेलं आहे. तुमची कृपा अशीच राहू द्या. मला तुमचं दर्शन घडू द्या. अशा पद्धतीने तुमची जीही इच्छा असेल ती पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला व्यक्त करत राहायचं आहे आणि एक एक बेलपत्र तुम्हाला या पाण्यामध्ये अर्पण करत राहायचं आहे. असं तुम्हाला करत राहायचं आहे. हे केल्यानंतर आता समजा कमी बेलपत्र असतील तर कमी वेळ लागेल किंवा जास्त असतील तर जास्त वेळ लागेल. हे सगळं करून झालं, हा उपाय करून झाला की 1 तास हा दिवा पेटताच ठेवायचा आहे आणि हे जे पाणी आहे या पाण्यातच हा दिवा ठेवायचा आहे. 1 तासानंतर तुम्हाला हा दिवा उचलायचा आहे आणि हा दिवा देवघरामध्ये किंवा जिथे होता तिथेच ठेवा. पण त्याच्या खालचं जे पाण्याचं ताट आहे किंवा जो परात आहे तो तुम्हाला उचलायचा आहे आणि हा पाण्याचा जो परात तुम्ही उचललेला आहे तो उचलून तुम्हाला तुमचं जे घर आहे घराच्या बाहेर जायचं आहे आणि घराच्या गोल तुम्हाला हे जे पाणी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही दिवा लावला होता हे पाणी तुम्हाला संपूर्ण गोल तुम्हाला ओतायचं आहे. म्हणजे थोडं थोडं संपूर्ण राऊंड घराचा झाला पाहिजे. आता खेड्यातल्या लोकांना शक्य आहे सहजच, सिटीतल्या लोकांना थोडंसं त्रासदायक आहे कारण एवढी मोठी बिल्डिंग असेल तरीही तुम्हाला करावं लागेल. बिल्डिंगच्या गोल तुम्हाला हे पाणी जे आहे ते टाकायचं आहे आणि नसेल टाकायचं तुम्हाला की नाहीच ताई शक्य तर कुठल्याही एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकलं, चांगल्या पवित्र झाडाखाली, तुळस सोडून, तर तरीही चालेल. त्याच्यामध्ये असलेले जे बेलपत्र आहेत ते बेलपत्र अगोदर तुम्हाला काढायचे आहेत. जिथे निर्माल्य तुम्ही ठेवता त्या निर्माल्याच्या पिशवीमध्ये वगैरे बेलपत्र ठेवून द्या किंवा मग एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकून दिले, तुळशीखाली जरी हे बेलपत्र ठेवले तरीही चालेल. पण हे जे पाणी आहे ते तुम्हाला गोल पद्धतीने तुमच्या घराच्या बाजूला म्हणजे बाहेरून तुम्हाला पूर्ण ओतायचं आहे. असं केल्याने काय होईल बघा, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. महादेवांची कृपा प्राप्त करणं खूप महत्त्वाचं आहे. खरं तर महादेवांचे जेही मंदिर आहे ते नदीच्याच काठी दिसतील, पाण्याच्याच ठिकाणी दिसेल, कारण जल ही सर्वात आवडीची गोष्ट महादेवांची आहे. जेव्हा तुम्ही पाण्यावरती आज हा इच्छापूर्तीचा दिवा लावाल, जेव्हा भस्माने तुमची इच्छा व्यक्त कराल, तेव्हा तुमची कितीही कठीण इच्छा महादेवांपर्यंत त्वरित पोहोचली जाईल. महादेव साक्षात तुम्हाला कुठल्या तरी रूपाने दृष्टांत देतील, कुठल्याही, मग ती दिव्यातील वातीमध्ये तुम्हाला एखादा आकार दर्शवतील किंवा मग तुम्ही पूजा करत असताना एखादं फूल तुमच्या अंगावरती पडू शकतं किंवा साक्षातही तुम्हाला महादेवांचा दृष्टांत होऊ शकतो. अनेक लोकांना घडत असतात. तर तुम्हालाही नक्कीच महादेवांच्या कुठली तरी काहीतरी प्रचिती येईल. फक्त मनोभावे हा उपाय करा. कितीही कठीण इच्छा असेल तर त्यासाठी हा उपाय करा. तुम्हा प्रत्येकाची आज कितीही कठीण इच्छा नक्कीच पूर्ण होईल. तर त्यांना आजची ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.